डिजी टपाल आलय. जेव्हा मी माझा बॉक्स बघितलं की प्रणाली असं एक मोठी पेटी आहे, तर असं होतं की काय काय आमचे नाव मुलींचे नाव. तर आम्ही एक्साइटेड होतो की काय असेल ह्याच्या आतमध्ये. चला तयार व्हा आजची जादुई सफर अनुभवायला. तुमच्या समोर काही संदूक ठेवलेले आहेत. त्यामध्ये आहे मी काल सांगितल्याप्रमाणे सिटी सुंदरीसाठी सरप्राईज. पण त्या संदुकांची किल्ली शोधणं हाच तुमचा आजचा टास्क आहे. ती किल्ली शोधताना खतरनाक थ्रिल आज तुम्ही अनुभवणार आहात. ऑल द बेस्ट. एक्साइटेड होतो की आता काय टास्क असणार आहे, काय करणार आहे, कुठे जाणार आहे, कुठल्या माळ राहणार, कुठल्या ग्राउंड वरती नेणार असं वाटलं होतं. आज आपले गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी यांना मी पाठवणार आहे काही रहस्यमयी खोल्यांमध्ये, जिथं त्यांना कोडी सोडवत काही थरारक टास्क पूर्ण करत मिळवायची आहे एका संदुकाची किल्ली. आणि त्यासाठी त्यांना मिळणार आहे अर्ध्या तासाचा अवधी. काहीच दिसत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. आणि एक भीती होती की जेव्हा आपण ही डोळ्यावरची पट्टी काढू तेव्हा काहीतरी अभद्र समोर असेल तर. अंदाजच लागत नव्हता की काय होणार आहे आपल्यासोबत. हे काय उषा, इथे आपल्याला हे इथं काय दिसेना. खोल, ब्लाइंड फोल्ड खोल. ब्लाइंड फोल्ड काढले तसं समोर बार्स होते. या बाजूला जेल, त्या बाजूला पोलीस स्टेशन. अरे हे कुठं आणलंय जंगलात तिथं? जंगलात मी उघडल्यावर कळालं की अरे कुठल्या बोळात आलोय. ती जागा काहीतरी विचित्रच होती. अशी सरळ ब्लॉक्स 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 आणि कळतच नव्हतं हे कुठे आलोय आपण. बापरे हे काय? एकच रूम आहे. या रूम मध्ये काय कोडी सोडवायचं आणि कुठं काय उडकायचं? तिथे असे लेझर्स आहेत, अंधार आहे, बऱ्याच गोष्टी लावल्यात वॉल वरती, बाजूला दगड वगैरे. ते इतकं कन्फ्युजन होतं नक्की कुठे लक्ष द्यायचं, काय वाचायचं. पण मला तिकडे एका कोपऱ्यात आपला चल भावा सिटीचा क्यू कार्ड, फर्स्ट क्लू हा सापडला. हे काय माहिती क्यू कार्ड आहे कुठं आहे? इकडे कड 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 कड. जमिनीवर असणार तुमचे पाय आणि हात. कोहिनूर हिऱ्यासाठी शोधा डोक्यावरची वाट. सरका बरं बघू द्या. डोक्यावरची वाट. डोक्यावर वाट आहे आपल्या. येस येस. इकडे म्हणजे वरती इथे असेल का? हे काय इथे? ऐका मन लावून. ही पत्त्यांची कहाणी. 8 पाट नगरात होता राजा. त्या राजाची होती एक राणी. ओके. पत्त्यांची कहाणी म्हणजे पत्ते शोधायचे आपल्याला. तर पत्ते बघितल्यावर मी हँग झाले कारण मला पत्ते येत नाहीत. राजा आणि राणी एक आहेत. हा राजा, हा आणि राणी काढ. राणी. सिटी सुंदरी आणि गावरान भावा, घड्याळाची योग्य वेळ लावा. नव्या वर्षाचं स्वागत, जुन्या वर्षाला बाय बाय. पुढच्या मार्गाची किल्ली एका हातात हाय. कळालं काय? जुन्या वर्षाला बाय बाय आणि नवीन वर्षाला हाय ती मला त्यातलं काहीच कळलं नव्हतं. क्यू कार्ड लिहिलेलं तिथं काहीतरी. प्रत्येकाच्या मनात तुम्ही केंद्र होतात पण आता खऱ्या खुऱ्या कैदात आहात. इथलं सुटका तुमच्याच हातात. समोर पोलिसांच्या भीतींवर आहे इथला कुलुपाची चावी. शोधा म्हणजे सापडेल, वाचाल तर वाचाल आणि बाहेर पडतात वेल. पुढची पायरी. ओके, आता इथेच कुठं आपली क्यू आहे. आपलं टाइम स्टार्ट झालंय, अर्धा घंटा आहे. 9व्या वर्षाला बाय बाय म्हणजे 10वा वर्ष चालू झालं. 9व्याचा स्वागत आणि जुन्याला बाय बाय म्हणजे 9 येणार आहे आणि त्याच्या आधीचे त्याचं टाटा बाय बाय होतं. तर मग इथेच काहीतरी असलं पाहिजे ना. त्या पझलला वाचून एवढं कळालं की त्या घड्याळाशी काहीतरी आम्हाला नेक्स्ट क्लू मिळणार आहे.
एकदम टनल सारखं. आणि ह्याला वळता येत नाही, मला वळता येत नव्हतं, सगळं असं गच्च झालेलं. इथेच वाट असणार आहे वर पण. ए बघ इथे इथे कुठे इथे. चल 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 वर चल. चल लवकर लवकर चल. इकडे इकडे अदर प्लेस टू क्लाइंब. चल 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 उठ. हा काय करतो, उठ लवकर. अडकलो. आरामात. नाही हे काय लिहिलंय? अय्यो चलो. ते झाकू काय? दुसरे बघितले ओपन. चा अर्थ ए, ख म्हणजे बी. लिहिलं काय? हा धर 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 धर. मी आरसा बघितला आणि समोर दिवाळमध्ये उलटे अक्षर लिहिलेले होते आणि मी तो आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब पाडून सने मी तो बघितला. थांब. ए म्हणजे क, बी म्हणजे ख, सी म्हणजे ग, डी म्हणजे घ, ई आणि एफ म्हणजे काय? क क ग ग ड च छ ज ज न. सर्व हे तुला यायला पाहिजे. तुमच्या तर हेच शिकवतात ना. आम्हाला शिकवतात त्या आठवणीत राहत. अरे पण ABCD लक्षात ठेवू शकतो तर हे तर लक्षात ठेवायला पाहिजे ना. तिथे गेल्यावर म्हणायला लागली बाराखडी. आणि म्हणलं बाराखडीचा काही संबंध नाही. इथं काळी अक्षर वेगळी आहेत, वरचे अक्षर वेगळे आहेत आणि खालच्या अक्षरात काहीतरी लिहिलंय. ती मीला 10 वेळा समजून सांगायचा प्रयत्न करत होतो पण ही काय ऐकतच नव्हती मला. एक मिनिट. तिकडे जे समोर दिलेलं होतं ते मी डिकोड करायचं ट्राय करत होती. काय कळा नाही याच्यामध्ये येऊन. अरे कन्फ्यूज नको हो रामा. हे पहिलं लॉकर वाटतंय मला यार. अरे पण ते तिकडे काही नाहीये घेणं देणं. इकडे काय लिहिलंय त्याच्यावरती असतं. अजून तुला कुठे घड्याळ दिसतंय. खेळली तू म्हणून वाटतं. अरे गप्पा बस ना. असं सगळं बोलू नको हा. उगाच डोकं नको फिरवू माझं. मला सुचत नव्हतं त्यात रामा चिडचिड करतोय की तू तर खेळलीयस ना आधी. मला चला रे रामा सेम थोडी मिस्ट्री येतात यार. थोडा टाइम दे मला विचार करायला. इथेच आहे कुठेतरी खालती. शोधा. हात बी दिसन येतं काही दिसन. आता बघावं कुठं म्हणलं माझं डोकं तर बंद पडलं तिथं डायरेक्टच. आणि ह्याच्यामध्ये ना मला खूप पॅनिक सुद्धा होत होतं. मी 10दा ते वाचत होती की मी बरोबर तर वाचते ना, मी चुकीचं नाही वाचत. ते टाइम चाललाय, काय करावं काय नाही. मला असं वाटत होतं की माझा अंत हात. काय आहे बरं? सापडतंय काय? एक नाहीच आहे. कुठल्या गुलामाचे इरादे नेक नसतील. मला काय माहिती? म्हणजे काय मला कळत नाही. दोघांनाही कोडं सुटत नव्हतं. एवढं कन्फ्युजन, एवढं हेल्पलेसनेस मला कधीच फील झालं नाही कुठल्या टास्कमध्ये. तसली 2 गुलाम लावून बघ. तसली 2 गुलाम लावून बघ. मला कधीच नाही आलं. का? दुसरं इकडे इकडे. वरती गेल्या गेल्या तिथं वेगळा क्यू कार्ड होता. वेगळा क्यू कार्ड होता. म्हणजे त्यात कोडं सोडवायचे फक्त. काय दिले? कोहिनूरच्या मार्गात अडथळे आहेत थोडे. डोकं लावून सोडवा 4 अंकी कोडे. अंक पहिला ही आहे लोककलेची शान. वाघ्या मुरळीसाठी आहे जीव की प्राण. शंभर. अरे वाघ्यामुळे राणा वाजवतोय. हा वाघ्या. हा राणा वाजवतोय. अंक दुसरा कधी मासेमारीला कधी ऊस तोडीला. कष्टकऱ्यांचा हात असतो याच्या तोडीला. म्हणजे हे घ्यायचं का हे आपण काढायचं. वाघ्यामुळे काढायला पाहिजे. एकटा असून चालत नाही, जोडीनं पूर्ण आहे. शिवाय बळीराजाचा ऐसा ठीक आहे बघा. हे लॉक आहे. तोडू काय? नाही 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 काय नाही. ABCD असं काही नाही. अच्छा कळालं मला कळालं. दीदी आपण घेतलंय ना त्याचं लेटर घ्यायचे वाटतं. लगेच डोकं पेटलं की चला आता कुलूप मध्ये लेटर्स होते आणि त्या जसे जसे पिक्चर्स होते त्याच्यावरती लेटर्स होते. मग ट्यून प्रमाणे ते लेटर्स आम्हाला जॉईन करून ते कुलूप उघडायचं होतं. पहिलं काय होतं 100. त्याचं काय बी. तर मी तिथे BHAE टाकलं. नाही पण लॉक उघडलंच नाही. मला असं झालं की 1 मिनिट काहीतरी चुकतंय. काही चुकलंय का? हो सायला तुला नाही येत नको. एक मिनिट थांबा ना. तुम्ही तोपर्यंत हे करा.
BHCE. आणि मी जेव्हा गेलोय तेव्हा माझी बुद्धी चाललोय तेव्हा कुलूप फट फट दुसरं बी लगेच फट फट सोडिलं. आता मध्ये गेलं होतं. मग मधनं उघडतंय जरा डोकं लावत जवळ. सॉरी चल 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 चल. 057. शंभर. अरे सी. थांब. BHCE. BHCE. खोललं. 6057 काय? आणि तो जो नंबर होता तो आमच्या दुसऱ्या लॉकचा की होता. 057. येस. 605. ती जी रूम होती तिथे मोठा असा नकाशा लावला होता. इकडे कपाट होतं पण कुठेच क्यू काहीच नव्हतं. शोधतोय काहीच सापडलं नाही. अच्छा. क्यू कार्डच नाही तर काय करणार? इथे क्यू कार्ड आहे. कुठे? इथे. असला गुलामाने कुठं असलं गुन्हामानी एक नाहीये. मग एक कलाव, एक राजा, एक राणी, दोघे होते एक आणि गुलाम झालं. बरोबर आहे. क्यू कार्ड असो बुम देशील टेबलाच्या खालना. अंधारात फोटो काढायला लागतो याची गरज. 5 अक्षरी शब्द शोधा तुम्ही खरंच. अंधारात फोटो काढायला तुम्हाला काय लागतो? फोन. PHONE फोन. फोन मी ट्राय करते तर ते पण नाही लागत आहे. अजून काय लागतं? कॅमेरा तर नाही कारण कॅमेरा जास्त लेटेस्ट आहे. मग लाईट. LIGHT लाईट मी ट्राय करते तर कुठे H नाही आहे, कुठे T नाही आहे. म्हणजे जे मला येत होतं 5 अक्षरी ते काहीच फिक्स नव्हतं होत. 1 2 3 4 5. हा बघ हे 5 आहे ते बघ. 1 नाही 2 3 दीपक. 4 5. तिथं काहीच नाहीये. ते काहीच नाही. इथं नोटपॅड पण ठेवले आणि पेन पण. नसेल का? 1 2 3 4 5 SF. आणि एक राजा राणी. मला इंग्लिश येतं, दीपकला इंग्लिश येत नाही. तर माझं डोकं चालायला पाहिजे होतं तिथं, जे चाललं नाही. आणि त्यात पण आमचा वेळ गेला. आणि मला नंतर स्ट्राईक झालं की हां फ्लॅश आहे. निघली काय होतं? लॉक फायनली ओपन झालं. नव्या वर्षाचं स्वागत. जुन्या वर्षाला बाय बाय. हॅपी न्यू इयर. नामा बोलला तेव्हा क्लिक झालं म्हणजे 12. ठीक आहे. आणि तेव्हा मी घड्याळाचे ते दोन्ही हात 12 वरती लावले आणि तिकडे एक डोर खुलला. फायनली कुठेतरी आम्ही पुढे गेलो. कारण इथेच मला तसं वाटलेलं की इथेच अडकून राहणार आहे आता आम्ही. आमच्या दोघांचे 12 वाजलेले तिकडे तर आमच्या डोक्यात असा विचार आला की आपण 12च लावून बघूया की काय आहे. लावलं. ओ माय गॉड, हे काय? हे उघडलं बघा. वाव. ही पकड टॉर्च पकड. या खेळाचे गुप्त द्वार उघडण्यासाठी दोघांनी सलग 3 वेळा अचूक एकत्र एक मंत्र म्हणायचा आहे. 1 2 3. काट्याने काटा काढायचा की काटा काट्याने काढायचा. आम्ही दोघं मिळून ते मंत्र म्हटला. असं बुम करून एक दरवाजा उघडला. उघडलं दीपक काहीतरी उघडलं. चल. किरणांच्या मधून जाणारी वाट मोठी अवघड. स्पर्श झाला किनाऱ्यांचा तर होईल मोठी गडबड. वाजेल जेव्हा इथे डोक्याची घंटा. सुरू करा पुन्हा खेळ न करता तंग. म्हणजे हे आपण वाचून जायचं ह्याच्यामधून. मला दिसलं खाली कुठलीच लाईट पास होत नाही. मग मी विजाला म्हटलं, विजा झोप.
खाली 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 लवकर चल. खाली खाली हळू हळू पूर्ण पुढे आल्यावर उठ उठू नकोस तर हा 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 येस 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 उठ हे काय होतं इकडे नाही, इकडे 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 तू काढ. हे काय वाचा? संदुकाची तुम्हाला हवी असेल चावी, डोकं लावून जोडा कोहिनूरची चावी. फायनली आपल्याला चावी भेटलीये, पण ती चावी लॉक होती आणि ते लॉक तेव्हाच उघडणार होतं जेव्हा आम्ही त्या हिऱ्याचं पझल सोडवणार होतो. ती कसं निघत? असं काहीतरी लिहिलेलं नॉक युअर. अचानक काहीतरी वरतून पडलं आणि आम्ही इतके घाबरलो. कोणाचे हात पडले सुभाष दादा? हे काय हात पडले, हाताला काय घाबरत असला हात रोज बघतो मी. शी, मी त्याच्यात हात पण नाही घालू शकत आहे. शी ते हात बित असे अर्धे तुटेल बिटेल असं नकली होते त्याच्यामध्ये. छी मी घेतलं पाहून दे बोललं खरखर केलं. ते कापूस काढा सापडली चावी. सापडली. आगावली सापडली. 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 ठीक आहे, चला धावा. काही क्लू पण नाहीये. काय आहे काय ते क्लू? हे खरं तर तुला यायला पाहिजे अथर्व. क ख ग घ. याला खोल 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 जल्दी खोल जल्दी खोल. काय नाही. काही नाही काही नाही काही नाही. आम्ही दोघं एकमेकांवर बोलत बी नव्हतो. तिला बी गरज नव्हती आणि मला बी गरज नसल्यासारखी झालेली. क्लू घेऊन करायचं तरी काय इकडे? अरे चावी आहे तर हात समोर आहे. घे हा माझा बॅग घे. घे घे होऊ घे. शकत नाही तसं. अरे तू दिलंय घे. तिथे. आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. नाही करू शकत. क्रिश, ह्याची चावी शोध आधी. वरतून एक उभी नाही शकत मी. मला नाही जमत. हे कसं काय करणार आपण? क्रिश, ओ आपल्याला हे खोलायचंय. झालो आज आपण आलो बॉटम मध्ये. 3 मिनिटं राहिलेत. तू कॉलेजमध्ये आहेस ना? मग सोडलंय. ट्राय तरी कर. नंबर्स होते कुलपाव. मग त्या मला एक वाटत होतं की इथे इथलंही नंबराचाच काहीतरी विषय. हे 7 हो हां र हो. हां. तो माहित नाही पण तो हो. अथर्व, हे तुला यायला पाहिजे. मला एवढं येत असतं तर मी कशाला आलो असतो इकडं. माणूस ऐकूनच घेत नव्हता माझं काही. आणि त्यात वेळ जास्त जात होता त्यामुळे आणखीनच दोघांचं बी डोकं फिरत होतं. सगळी मुलं ट्राय करतात अथर्व. मग मी करत नाही ना. नाही, मला येतच नाही तर. आय डोंट वॉन्ट. काढ मला बाहेर प्लीज. मी एकटी प्रत्येक टास्क नाही करू शकत. कालचं टास्क पण मी केलंय. काढ हे प्लीज. मला नाही खेळायचं. कुठे ना कुठेतरी माझ्यात ती एक फिलिंग होती की ह्या टास्कमध्ये मुलींसाठी काहीतरी मिळणार आहे. तर जास्त एफर्ट्स मुलांनी घेतले पाहिजे की बाकीच्या टास्कमध्ये आम्ही करतो ना तुमच्यासाठी. मला काल काय खाल्लंय ते आठवत नाही. 12 कडे आठवायचं का जमायचं मला. हे काय हेच कळत नाही मला. बघा इथे जोडलं असं. हां बरोबर. हां बरोबर. थोडंसं. हां बरोबर आहे. हे बरोबर आहे. ब्रेन स्टॉर्मिंग एवढी केलेली त्या प्रोसेसमध्ये. सगळं लावून लावून सगळं चिपकत होतं. काहीच घडत नव्हतं. अरे वरच्या डायमंड त्याच्यासारखं बनवायचं. मग खालचं जरा टोक आहे बघ. टोक. ते टोक हे आहे. हिरा कुठल्या पद्धतीचा होता काय कळायलाच मार्ग नाही. वरनं असा गोल बनवा, त्याला असा शेप द्या. काहीतरी क्लू असेल ना. काही क्लू पण नाहीये. मला मराठी पण नाहीये तरी मला कळत नाही काय करायचं. मी एकटी नाही करू शकत हा टास्क. माझ्यात जेवढी कपॅसिटी आहे तेवढं मी केलं, पण तेवढंच मी करू शकते. त्याच्या पुढचं समोरच्या व्यक्तीने करायला हवं. माझं डोकं घुमायला लागलं. इतने जल्दी हार नहीं मान सकते रे काजल.
माझं डोकं ब्लॉक झालं आता. मला दिसत असेल तरी पण माझं ऑब्झर्वेशन नाही होणार माझं. मुलींसाठीच आहे का हा गेम, की मुलींनीच फक्त डिकोड करायचं म्हणून? बघता 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 आता हिचं काही डोकं चाला ना, म्हणून म्हणलं आपलं आरशात तरी बघावं आपलं कसं काही कॉन्फिडंट चांगलं आहे का. म्हणून आरशात बघायला गेलो, सहज असा आरसा उचललाय हातानं, तर मला मागं त्या आरशात आकडं दिसलं. तर ते 2 पहिलं लाल अक्षरातलं 2, ज म्हणजे ती 5 आणि ती 7. 2 5 7 2 5 7 मार. त्या अंक मी आपलं त्याच्यावर टाकायचा प्रयत्न केला. 2 5 7 टाकलं तर ती कुलूप उघाडली. मी ड्रॉ खोललं, तिथे एक रस्सी आणि हुक होतं. हा अजून यार त्या हाताने टाक. हा खाली पडलं तर प्रॉब्लेम होईल. व्हायचं या साईडून पळू नको प्लीज. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. गुड. हे जुळलंय. हे कुठे असू शकतं? हे काय आहे? परत बिघडत होतं, वरती खालती इकडे तिकडे सगळं जॉईन करून बघितलेलं. माझं डोकं एवढं हल्लेलं की आता हिरा कसा जोडायचा आणि काय जोडायचा मला कळलं झालं. आणि ती इथेच होतं आणि ती काचच बॉक्स होता. मला वाटतं एक बुकीत फोडावं असते. शांतपणे करायचा असतो पझल. बनणार आहे तो काहीतरी. काहीतरी चुकतंय. अरे आतच नाही जाते. दिस लॉक इज नॉट पार्ट ऑफ युअर गेम. आम्ही वर आलो, इकडे तिकडे बघितलं, याचं क्लूप कुठं इकडे तिकडे चेक करू राहिले नाही. हे बघ इकडे यायचं याला बघ. मग नंतर बोललो हे बघ हे जेलचंय, जेल उघडलं आम्ही. रामासमोर कम बॅक जलवा रे जलवा. तिथे काय लिहिलं बघ? माझं मरण हेच आहे. आजचा दिवस माझं मरण आहे. आहे का सुभाष दादा अजून एक किल्ली? नाही की पुढच्या रूम मध्ये आलो तेव्हा म्हणजे समजतच नव्हतं नक्की कुठे बघायचं, काय बघायचं. या रूम मध्ये काहीच क्लू दिसत नव्हतं. थांब, त्याच्यात काय? ए क्लू. पुढच्या तुमच्या प्रवासात असणार 3 वाटा. योग्य निवडली तर फायदा, नाही तर होणार तोटा. सुभाष दादा या इकडे. अरे ही खोला दिलं सोडून आपण तिसरंच काहीतरी खोलत बसावं लागतं तिकडे. ते चीट कुठे आहे ती? काय माझ्या हातात आहे. काय देवा इकडे टाइम और आय किल यू. तो बघ चावी बी लागेल. ओ ओके. थांबा हे बघू काय उघडा. ओ माय गॉड. उतरा खाली. सुभाष दादा इकडेच जायचं ना मला. तर इकडे जायचं काय आपल्याला? इकडे जायचं. इकडंच लोकेशन आहे. घाबरू नका. सुभाष दादा हा? हे बघा 3 वाटा आहे तिकडे. एक वाट आम्हाला सिलेक्ट करायची आहे, ती बरोबर असणार आणि बाकीच्या 2 जर सिलेक्ट केली तर आम्हाला काहीतरी खूप प्रॉब्लेमॅटिक येणार. आता हे कोणती चूज करायची कसं कळणार? तुम्हाला काय वाटतं? अंधारात न जाऊ.
म्हणलं ह्या त्या वाट्याने जाऊन जमणार नाही, म्हणलं डायरेक्ट मधल्या वाट्याने जाऊ म्हणलं आपण. बंद आहे हे बंद आहे ना? आणि इकडचं बी बंद आहे. मग हेच आहे समोर. हे चल बाई. चल चल चल. या 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 मी आहे. या या मी आहे. धुंडा आलो बरोबर. मला हे पजल दिली बाई. उठ क्यों आहे? चल आता फास्ट 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 करायला लागली बघ. इथं मिळतील तुम्हाला 4 किल्ल्या. 3 किल्ल्यांनी द्वार उघडा. 4थी किल्ली असेल तुमच्या संदुकाची. विचार करायला लागले किल्ल्या कुठं असतील, किल्ल्या कुठं असतील. ये इथे ये. हा खाली ये. आलोच. 4 किल्ल्या शोध. कुठे कुठे असतील 4 किल्ल्या? तिथे एकच त्या पिटीतच नुसता लाईट होतो, बाकी सगळं अंधार बुडून. एक येत आहे. एक. टर्न द की टुवर्ड्स लेफ्ट टू अनलॉक द हँडकफ्स. म्हणजे लेफ्ट कसं करू? टर्न लेफ्ट. थांब थांब. थांब थांब. ए तिथे क्यू कार्ड आहे बघ. क्यू कार्ड आहे. पुढे तिकडे आहे. मग आता काय चढायचं याच्यावर? आम्ही बघितलं होतं की वरती एक क्यू कार्ड ठेवलं होतं. तर म्हटलं इथे पोचायचं कसं? ते असं लॅडर सारखं होतं पण तिकडे चढायला काहीच नव्हतं. ते तो किचत आहे की आपलं. कसं? अप लिंब 2 स्टेप डीडी. ओ ए तुला चढावं लागेल. त्याच्यावर काहीतरी अडकवायचं आहे का? अरे तसं नाही थांब. हा असं असं. ओ हा हा. एक मिनिट. काय लिहिलंय बघ. खोलून हतकडी उंचावरून उतरा सुटकेसाठी ह्या वा तयार. बाहेर पडायला शोधा एक भुयार. भुयार शोधत आहे. क्रिश हा. जमायला. की तू भुयार तर भेटलं पण आमची हटकडी खुल्लीच नव्हती. तर आता आम्हाला फर्स्ट चावी शोधायचं होतं. तर त्या हातकडी खोलायला ती चावी आम्ही अख्ख्या सगळीकडे शोधतोय. वरतीच चावी का? त्यांच्या डबड्यात चावी असणार. खोलून हातकडी उंचावरून उतरा सुटकेसाठी व्हा तयार. खोलून हातकडी. शिर्या ठरवा. किती चिंदी होते. तेच म्हणते, किती चिंदी होते. त्यात लिहिलंय सगळीकडे तिथं डोंट टच. पण एवढी मांदाडी. मग आता तुला थोडी तरी अक्कल पाहिजे होती की त्या क्यू कार्ड मध्ये चावी. क्यू कार्ड मधनं ते कोणी काढलं? तू काढलंस. एन्व्हलप मध्ये बघायचं काम तुझं होतं. मी वरती चढलेली होती. आम्हाला मोकळी पाकिट ही करायलाच ठेवलंय. मग मला ठेवलंय. याला सरी कुसकतो का? क्रिश चायला क्रिश इथेच होतं नी. क्रिश. चल चल चल. तर भाग. Thank God. हट ए वरती जा. जमायला. योग्य माया मिळाली की पायऱ्या वरून पहा वाकून. संदुकाची किल्ली हवी असेल तर स्वतःला द्या झोपून. उघड बरं. उघडायला हरकत काय? हे पाय. नाही हे नाहीये. हे उघड नाही. हे उघड. झोपून स्वतःला द्या म्हणलं हे असेल. हेच आहे. तुला जायचंय. खाली जाऊन सांग मला काय आहे. म्हणजे ते महत्वाचे जे आसन ना, असं मारायचं आसन कोणतं का आसन, जे मी खचराचं आसन पहिले मला घालते पुढं. जय म्हणणार. चुकीचं आहे की बरोबर? बरोबर या. इथं दिसतंय नाव मला दिसतंय. या काय खालती? तुम्ही या तर. आली. तिथंच भरत बसायचं नसतं विचार.
ते बघायचं असतं जुळतंय का. आणि हे असं ये. आणि किल्ली अशी टुप्पकन बाहेर आली. हिरा चावी. फायनली आम्हाला की भेटली असं आम्ही खुश आहे. एक किल्ली हाय हो. हा एक किल्ली आहे. तुला एक सापडली ना तर एक किल्ली अजून एक तिथं पण असणार आहे. आणि मग मी चेन्स चाळायला लागले की कुठेतरी असेल, छोटी चाळी दिसणार नाही, काय नाही, नीट बघायला लागेल. दीपक इथे एक किल्ली आहे, मला एक किल्ली सापडली. कुठे होती? इथे होती, त्या म्हणजे ह्या ह्याच्यात आहेत. आणि मग आम्हाला हळूहळू आमच्या तिन्ही चाळ्या सापडल्या. हा इथे काय? हा घे पटकन घे. आणि पटपट 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 मी त्या लॉक्स खोलले. दीपक एक खोलली. दीपक दोन खोलले. एक खोलली, हे दीपक ही पटकन एक खोलली. असं वाटलं की आता अजून पुढे पण काहीतरी आहे. आणि असं खोलून आम्ही बाहेर आलो तर हा तास झाला. देतो तुम्हाला एक सिग्नल, तो समजून घ्या. थांबा, पहा, जा. पण सिग्नल काय आहे? सिग्नल काय? आपलं ट्रॉफिक सिग्नल. रेड, ग्रीन, येलो. का तोच ना, थांबा पहा जा. तोच हो, मला माहित आहे, तोच हो. हे काय? उघड. हिरवा. 6 6. ते काय आहे? ऑरेंज. ऑरेंज दो. पहिलं रेड लाईट, त्याच्यानंतर कोणती लाईट राहते? रेड, ग्रीन. घे चावी आणि घे गिफ्ट. भेटलं, जिंकलो रे. चावी शोध, चावी शोध, चावी शोध. कवट्यामध्ये रे, समज. आता मुंबई मेन्शनला जाऊन मला माझे गिफ्ट सरप्राईज मिळणार आहे. मिळाली. तो कैसे गुजरा दिन. आजचे सर गुजराती. गुजरात. आज काय काय झालं? सर हा अडकलेला असं तिकडे. हा वाढत नव्हता सर. खूप मज्जा आली सर ऍक्च्युली. Good सर fun. असं टास्क अजून ठेवा सर, मज्जा येते. गुड फन. मजा येईल. है ना. आता जरा जागा मोठी ठेवा, नाहीतर काय येत नाही मग. सो जी जोडी आज मिस्ट्री रूम मधनं सगळ्यात आधी बाहेर पडली, त्यांचं टायमिंग आहे 24 मिनिटं आणि 55 सेकंद. वाव. ती जोडी आहे ऋषिकेश आणि श्रुती. जिंकलेल्याचा आनंद हा खरंच त्या दिवशी झालेला. सगळ्यात कमी टायमामध्ये आम्ही करून दाखवलेला आणि असं वाटलेलं चला परत आम्ही आमच्या जागेवर आलोय. नेक्स्ट जोडी, त्यांनी त्यांचा टास्क 25 मिनिटं आणि 20 सेकंदात पूर्ण केला. ती आहे विजय आणि अनुश्री. सो आपली पुढची जोडी आहे, त्यांना जो वेळ लागलाय हा टास्क कंप्लीट करायला 29 मिनिटं आणि 51 सेकंद. आणि ती जोडी आहे रामा आणि नीता. रामा आणि नीताला लागले होते 29 मिनिटं आणि 51 सेकंद. आणि या जोडीला लागलेत 29 मिनिटं आणि 53 सेकंद. केवळ 2 सेकंदाचा फरक आहे. आणि हा टास्क पूर्ण करणारी आपली जोडी आहे सुभाष आणि ऐश्वर्या. जी पुढची जोडी आहे, ज्यांना टास्क कंप्लीट करायला जो वेळ लागला आहे 46 मिनिटं आणि 5 सेकंद. ती जोडी आहे दीपक आणि प्रणाली. दोनच जोड्या राहिल्या आहेत आणि ही जोडी
ज्या जोडीला 55 मिनिटं लागली ती जोडी आहे क्रिश आणि काजल. आणि आता राहिली जी शेवटची जोडी. मी फक्त तुम्हाला किती वेळ लागलाय तेवढंच सांगतो. तर तुम्हाला वेळ जो लागलाय तो आहे 1 तास 5 मिनिटं आणि 3 सेकंद. बराच वेळ लागला पण एनिवेज. आणि सगळ्यांना आता जरा आतुरता पण असेल की इथे याच्यामध्ये काय आहे नक्की. आम्हाला असं आतुरता झालेली की चला यार लवकर टाइम वेस्ट करू नका, काहीतरी सरप्राईज आहे. सो चाव्या सगळ्यांकडे आहेत, सगळ्यांकडे किल्ले आहेत. हो. संदूक उघडू शकतेस, संदूक उघडू शकतेस. जेव्हा पेटी खुलायची वेळ आली मला लिटरली धाकधूक 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 होत होतं. हो सगळ्यात पहिले मला माझ्या फॅमिलीचा फोटो भेटला. ते बघून आय वॉज क्यूटचा असं हॅम्पर होता, त्याच्यावरती असं हार्ट मध्ये नीता लिहिलंय. किती क्यूट आहे यार. मला ते बघून असं माझ्या दीदीने लिहिलं असणार आहे. ओ माझी एक्झॅक्टली माझी माऊ आहे मनी, तिच्यासारखी रेप्लिका शोधून त्यांनी पाठवली. ती माझ्यासोबत राहते बँगलोरला आणि माणसांना तरी सांगून येऊ शकतो तुम्ही कुठे चाललाय, तिला माहित नाही मी कुठे. मम्मी हे लहानपणाचे फोटो. जेव्हा मी माझ्या मम्मी पप्पांचा फोटो बघितला मला त्यातच सगळं मिळालं. मी ते ओपन केलं आणि मला माझ्या आईचं हँडरायटिंग दिसलं. मला माझ्या आईची आठवण येत होती, तिच्या हास्याची आठवण येत होती. कधी मला चान्स भेटतोय तिला मिठी मारण्याचा. सगळ्या गोष्टी मी किती किती मिस करत होती. माझ्या आयुष्यात जे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती माझ्या आयुष्यात जे आहे ते त्या फोटो फ्रेममध्ये होते. सगळे हॅपी मोमेंट्स त्या फोटो फ्रेममध्ये होते. That's my dad. 26 years मी कधी घरापासून बाहेर कधी बर्थडे बनवलं नाहीये. आज मला तिचं खूप आठवण येते. बस थँक्यू सर. तुझं बेस्ट गिफ्ट आहे बस सर. मोस्ट वेलकम. सगळे फोटोज होते, लेटर्स लिहिलेले होते. तर असं सगळं एकदम असं डोळ्यासमोर आलं. बाहेर काय आहे आपलं, जे आपण एवढ्या टाइमपासून विचार करत नव्हतो, ते सगळे विचार एकत्र डोक्यात आले. सर फोटो आहे सर, फॅमिली फोटो. फोटो एक होता, त्याच्यामध्ये एक लेटर होतं, स्पेशल पर्सनची हुडी होती. जे माणसं 3 महिने नाही आहेत आपल्या बरोबर, त्या माणसाचं काहीतरी वस्तू आपल्याकडे आहे, ते बघून मला एवढं भरून आलं की आय वॉज मिस यू सोनू. सर आई मला खूप काय काय नावाने हाक मारते. सोनू रेग्युलरली बोलत असते, किड्या म्हणते ती मला. प्रिया किड्या, मला तुझी खूप आठवण येत आहे. आजपर्यंत 20 वर्षात पहिल्यांदा माझ्यापासून एवढे दिवस एवढे दिवस लांब राहिलीयस. बाळा तू खूप छान खेळत आहेस. मला माहित आहे तू स्ट्रॉंग आहेस. खचून जाऊ नकोस आणि रडू नकोस. तुझ्या डोळ्यात पाणी आलं की इकडे मला रडू आवरत नाही. खरंच मी त्या गोष्टी मिस करते. ती मला मारते ती हाक, ती प्रेमाने मला वासरू म्हणून जवळ घेते.
पण आता एवढे दिवस लांब राहिल्यानंतर सर आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. कुठेतरी मला असं वाटतं की थोडंसं परत एकदा एक येस सर. नवीन एनर्जी येस तुमच्यामध्ये आली असेल. आता आपण जातोय फिनालेकडे. मी कालही बोललो की आपला एक लीडर बोर्ड तयार होतोय. आजचे विनर्स आहेत श्रुती आणि ऋषिकेश. आज तुम्ही सांगायचंय की तुम्ही आजच्या टास्कमध्ये कोणाला नॉमिनेट करता. सर आम्ही तर कोणाचे टास्क बघितले पण नाही सर. तर वेळाच्या हिशोबानेच अथर्व रेवती. ओके, सो रेवती अथर्व, आज तुम्ही नॉमिनेटेड आहात. मला जर आत्ताच्या आत्ता घरी जायचं असलं तर काय करायला लागेल? माझं असं म्हटलं, काय काय प्रश्न आहे आणि कशाला आणि काय पार्टनर दिलाय मला हा? काय बोलतोय अथर्व? का असं वाटतंय तुला? नाही सर, माझी माघारी यायची बी इच्छा नव्हती. माझं हे क्षेत्र नाही, मला माझ्या क्षेत्रात जायचंय परत. असंच जर का तुला वाटत होतं तर जेव्हा प्रेक्षकांनी तुला एवढं प्रेम देऊन जर का परत बोलवलं तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. तेव्हाच सर चुकलं माझं, तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. माझा जीव अडकला या शो मध्ये की मला इथे राहायचंय, मला शेवटपर्यंत राहायचं, मला जिंकायचंय आणि हे माझे पार्टनर असे बोलतात की यांना घरी जायचं. आय एम रिअली डिसअपॉइंटेड आहे अथर्व, सिरियसली. मला ही अपेक्षा तर डेफिनेटली नव्हती तुझ्याकडून. सर नाही, खरंच नाही माझी इच्छा. ठीक आहे, बघ विचार कर आणि जर जायचंच असेल तर मग हरणं सुरू कर. प्रेक्षकच तुला बाहेर काढतील. ओके, सो हा लीडर बोर्ड आहे आजच्या टास्कचा. रात्री किती शूट उशिरा संपलं तरी रोज सकाळी सेटवर आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो हे असं का बरं. मग आज थोडं निरीक्षण केलं आणि लक्षात आलं ही इथली स्वच्छता. कारण आपल्या आजूबाजूला स्वच्छता असेल तर सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होते आणि आपला संपूर्ण दिवस अगदी आनंददायी जातो. अगदी तसंच आपण जिथे राहतो ते आपलं घर स्वच्छ, नीटनेटकं आणि प्रसन्न वाटावं यासाठी गरज आहे योग्य स्वच्छतेची. म्हणतात ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मी म्हणेन स्वच्छतेने घर करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.